की नाही की सुधाकर शेठ घारेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल, हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण ही किमान आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली, आपल्या जयवंतीताईंनी दाखवली, रवींद्रजींनी दाखवली, गजानन देशमुखांनी दाखवली, जयेंद्र देशमुखांनी दाखवली, मनोहर देशमुखांनी दाखवली. आणि मगाशी मी आवर्जून विचार ऐकत होतो, सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात, योग्य शब्दामध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत 19 वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आदर ठेवत उद्याच्या भविष्याची चाहूल आपण मनामध्ये अंगीकारली आणि आज सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकाऱ्यांचं अंतःकरणापासून अजितदादांच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जतच्या भूमीमध्ये मी मनापासून या ठिकाणी सांगितलं. खरा दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी, इथल्या जळणघडणीशी माझा झिरवळ साहेब 1992 सालापासूनचा तसा संबंध आहे. 84 सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. 41 वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही, पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची, या तालुक्यातल्या जनतेची एकतरीची भावनिक बांधिलकी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची गेल्या 40-41 वर्षापासूनची आली. माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त कर्जत खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं. मला नम्रपणे सांगायचं की या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा तितक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आयुष्यभरासाठी दिला. कोणी वाटचाल मला त्या ठिकाणी निश्चितपणे करतात. एका हाताने कधी चाली वाजत नसते. योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची, न्याय्य पद्धतीची भूमिका पण स्वीकारल्याच्या नंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाठबळ त्या ठिकाणी निश्चितपणे उभं करत असतं. आणि म्हणूनच आज भरतभाई तुमचे विचार या ठिकाणी ऐकले, अशोकचे ऐकले, एकनाथचे ऐकले. गेले अनेक वर्ष आपण सोबत राजकीय जीवनामध्ये यशस्वीपणाची वाटचाल करतो आहोत. शेवटी आपल्या मनामध्ये असलेल्या भावना, खतखत तुम्ही या ठिकाणी मोकेपणाने व्यक्त केली. ही जी काही जवळीक आपण गेल्या अनेक वर्षापासूनची जतन केली त्याच्यामुळे आज आपण मोकेपणाने या ठिकाणी बोलला. मी या तिन्ही संस्थेच्या पवित्र वेळेला एवढं सांगू इच्छितो आहे की सुधा घारे एकटा नाही तर अजित पवार सहित राष्ट्रवादीची पूर्णपणाची ताकद त्यांच्या पाठीमागे उभी आहे. एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू शकतो. राजकारणामध्ये योग्य वेळ योग्य ठिकाणी येतच असते. मला माहीत नव्हतं झिरवाळ साहेब की तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली निवडणूक हरला. तुम्ही मला अशी बोललात ना, दुसरी एकदा जिंकला, दुसरा किती, पण तुम्ही पाठीमागे थांबला नाही. माझ्या राजकारणामध्ये मी 85 सालची विधानसभेची निवडणूक हरलो, पण मी थांबलो नाही. सुधा भाऊ, कदाचित तुमच्याने माझ्यामध्ये एक साम्य असेल, तुम्हालाही पहिल्या निवडणुकीमध्ये अपयश असेल, पण परत पाठीमागे बघून मिळण्याची वेळ तुमच्यावरती ताकद आणि शक्ती, राजकीय इच्छाशक्ती, मनोनिग्रह, प्रामाणिकपणाची लोकांची सेवा करण्याचा अविरत पद्धतीचे असलेले मनामध्ये असलेल्या भावना, निरपेक्ष बुद्धीने साथ देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हे तुमचं सांघिक बळ आहे. नाहीतर राजकारणामध्ये पराभूत झाल्याच्या नंतर इतकी ताकद टिकू शकत नसते. अनेकांनी आपल्या राजकारणामध्ये, जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, देशभरामध्ये वेगवेगळ्या स्तरावरती निश्चितपणे अनुभव असेल. पण झिरवाळ साहेब, खोडकर साहेब, मला या गोष्टीचा अभिमान आहे की गेल्या 6 महिन्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झाले, पण कर्जत खालापूरमधली सुई सुद्धा हलवू शकली नाही. हे सुद्धा या ठिकाणी अंतर मी सांगू शकतो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असलेला विश्वास, प्रेम, निष्ठा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी राहत असते त्याचं धोतक म्हणजे आजचा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळू शकतो. थोडासा तुम्हाला यायला वेळ झाला, पण मला एक सांगितलं पाहिजे की ते आज परदेशामध्ये जाणार होते. ते दोघे ते तसे 2 टोपीवाले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ आहेत. समाज म्हणून आपण सर्वजण एकच आहोत. ते काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते. काँग्रेसला ही जागा ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2019 सालामध्ये सोडली त्याला काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे आमदार शिवसेनेमध्ये गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला उमेदवार दिले आणि जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले पदाधिकारी होते, पण आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिले आणि ते सच्चा कार्यकर्ता म्हणून इगतपुरीकरांनी त्यांना विधानसभेवर त्या ठिकाणी निर्वाचित केले. कामं कसं करून घ्यावी सुधा शेठ, 41 वर्षात मी पण बांद्राच्या अनेक ठिकाणी गेलो असेल, पण या दोघांकडनं जर काही तुम्ही शिकलं तर तुम्हाला सुद्धा राजकारणामध्ये, विषयांमध्ये, लोकांच्या कामाच्या मध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता पडू शकणार नाही. कधी कुठे कशा पद्धतीने जावं
आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करावा याचं उत्तम पाहिजे ते दिशा त्या ठिकाणी देऊ शकतात. हिरामण कोसकरांची सुद्धा तुम्हाला गंमत सांगतो. एक दिवशी सकाळपासून मी आणि दादा त्यांच्या कामाच्या मागे लागलो. रात्री उशिरा त्यांना बोलवलं आणि रात्री 12च्या नंतर त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला. त्याचे काय परिणाम झाले ते मी आता या ठिकाणी सांगू इच्छित नाही, पण त्याचे जे परिणाम झाले त्याचे सर्वाधिक कोणाला ऐकावं लागलं ते मला ऐकावं लागलं. पण हा बहादर नेता 75,000पेक्षा जास्त किती मतं निवडून आला? 87,000 मतांनी इगतपुरीसारख्या प्रगत मतदारसंघात निवडला. लोकसभेला यांच्या मतदारसंघामध्ये आपण खूप पिछाडीवरती होतो, पण पुन्हा एकदा त्या मतदारसंघामध्ये त्यांनी एक प्राबल्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि एकनिष्ठता त्या ठिकाणी दाखवली. सदाभाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही काम करता, मग अशी उल्लेख केला, या तालुक्यामध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. या तालुक्यातल्या अनेक अर्थांनी या तालुक्यात महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या इतिहासामध्ये नावारूपाला येतो. पण निरपेक्ष बुद्धीने काम करणारा नेता ज्याला मतदारसंघाला लाभतो त्यावेळेला त्या गावाचं आणि त्या परिसराचं नाव सुद्धा कधीतरी उंचावलं जाऊ शकत असतं. कल्पकता तुमच्या मनामध्ये आली की पनवेलपासून कर्जतपर्यंत येणारा आपला हा जो काही नवीन रेल्वे मार्ग आहे, उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये लोकल मुंबईपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलपासून किंवा आपल्या दुसऱ्या मार्गापासून या ठिकाणी येईल आणि मग नव्याने होणाऱ्या रेल्वे स्टेशनला वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचं नाव द्यावं अशी जाहीर सभेमध्ये आपण मागणी या ठिकाणी केली. मी आपल्याला आश्वस्त करतो. केवळ लोकसभेचा खासदार रायगड लोकसभा मतदारसंघाचा म्हणून नव्हे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या अमितभाईच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आम्ही जो काही सहभागी झालेला आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण केलेली मागणी रेल्वे मंत्र्यांच्याकडे, पंतप्रधान महोदयांच्याकडे, अमितभाईंकडे पोहोचवण्याचं काम तुमचा सहकारी म्हणून सुनील तटकरे प्रामाणिकपणे करेल. नव्हे तर केंद्र सरकारकडनं त्या संदर्भातली मान्यता कशी मिळवायची या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करू. रामसेजी, मी तुम्हाला गेले अनेक वर्ष ओळखतो. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निवडून आलात. सभापती त्या ठिकाणी काम करण्याचा तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने प्रयत्न केलात. जयवंतीताई इंदोळा या पंचायत समितीच्या उपसभापती सुद्धा राहिल्या. रवींद्रजी झांजे असतील, सर्व सहकारी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी येत आहेत, गजाननजी देशमुख, याचा अर्थ आपल्या नेतृत्वाच्या बद्दलचा असलेला विश्वास तुमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी. आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा या तालुक्यामध्ये सुप्त विकासाच्या कामाला माफ हे दिलं जाईलच. तुम्ही मनामध्ये कसली शंका त्या ठिकाणी ठेवू नका. आदितीच्या शिवधन मतदारसंघाला जेवढा निधी जाईल त्याच्यापेक्षा काकणभर सरस अधिक निधी या मतदारसंघामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टिकोन असेल, त्याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये संदेह असण्याचं काही कारण नाही. खरंच जर का माझ्या मनामध्ये असतं, म्हणजे राजकीय जे काही पेच प्रसंग होते किंवा जी काही मर्यादा होती त्याचं पालन योग्य रीतीने मी केलं, नाहीतर आज वेगळा निकाल या मतदारसंघातला लागलेला आपल्याला पाहायला मिळू शकला असतं. ठीक आहे, आज ना उद्या कधी ना कधीतरी त्याची भरपाई करण्याची वेळ येतच असते. आज आपण पुन्हा एकदा एकत्रितपणाने त्या निमित्ताने काम करत आलो. तुम्ही काम करत राहा, तुमच्या पाठीमागची शक्ती अबाधित राहील, याच्यात आपल्या कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका काय कारण. आज हा तालुका जिरवळ साहेब, जसं इगतपुरी तालुका एकेकाळी गणला गेला, नाशिकच्या परिसरामध्ये कृषी आणि अन्य क्षेत्राला जशा पद्धतीने वाव त्या ठिकाणी आहे, तसा पर्यटन क्षेत्रात सुद्धा नाव वाव आहे. आणि आज अलिबागच्या बरोबरीने कर्जत तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आज व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटन फार मोठ्या प्रमाणावरती वाढतोय, अशा वेळेला या तालुक्याचं सत्व, या तालुक्याचा स्वातंत्र्याचा जाज्वल्य इतिहास, संयुक्त महाराष्ट्राचा चळवळीतला इतिहास आणि बहुजन समाजाने परस्परामध्ये राखलेलं सामंजस्य हे पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा भाऊच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी पार पाडलं जाईल, याच्यात माझ्या मनामध्ये काही शंका काही कारण नाही. आज आमचे अरुणजी मालुसरे जे उबाटा शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी काम करतात, त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतो आहे. इम्तियाजजी पोंजेकर असतील, सगळे दीर्घकाळचे आपण एकमेकांच्या सोबत त्या ठिकाणी त्यानिमित्ताने काम केलं. अनेक दिवसांनी अनेक महिन्यांनी आज कर्जतमध्ये मी येतो. एकनाथ, असं कधी गेल्या 35 वर्षात घडलं नव्हतं, पण या वेळेला उशीर झाला. पण उशीर झाला, त्या उशिराची भरपाई दुप्पट व्याजाने करणारा मी कार्यकर्ता एवढं या ठिकाणी. तर 15 दिवसांनी माझी कर्जत खालापूरला फेरी झालं नाही असं हिरवळ साहेब कधीच घडलं नाही यापूर्वी. पण या मधल्या कालावधीमध्ये ज्या राजकीय घडामोडी असतात त्याचं घडलं. पण नारायणराव डामसेकांनी मधल्या कालावधीमध्ये यांनी पक्षाचा राजीनामा दिला, तर पक्षाने त्याचा राजीनामा स्वीकृत केला.
राजकारणामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी घडत असतात, त्याच्यात काय कोण कोणाला काय दोष देऊ शकत नाही. आपापला राजकीय पक्ष मजबूत करण्याचा अधिकार प्रत्येकाला त्या ठिकाणी आहे. होय, आम्ही देवेंद्रच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, दादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये काम करतो, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे तो आबापेट ठेवूनच आमची राजकीय वाटचाल पुढच्या कालावधीमध्ये चालू राहील. त्याच्या कोणाच्या मनामध्ये संदेह असे काय कारण. आणि म्हणूनच तुम्ही एका मतदारसंघापुरतं सीमित नाही. बघितलं ना लढाऊपणा कसा असू शकतो. कार्यकर्त्यांच्या प्रति जिव्हाळा ज्या पद्धतीने आपण टिकून ठेवला, त्याच्यामुळे आज इतकी भरगच्च सभा आपल्याला या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळाली. आणि म्हणूनच तुम्हाला आता जेबळ साहेब कळलं असेल, नाहीतर मी कधी रागात प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलत नाही, पण काल तुम्हाला बोललो आणि तुम्ही देशातली जाणारी तिकीटं रद्द करून या कार्यक्रमाला आलात, त्याच्याबद्दल तुमचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. कार्यकर्त्याची कदर, एक सहकारी ज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येतो, सुधा घारे सारखा लढाऊ कार्यकर्ता ज्याला जिद्दीने पक्ष उभा करण्यासाठी असंख्य सहकार्यांसोबत घेत यशस्वीपणाने वाटचाल करतो, त्याला मी परदेशामध्ये परत एकदा जाईल, पण कर्जतला येण्याची संधी मी सोडणार नाही. हा मनातला तुमचा विचार, या कार्यक्रमाच्या बद्दलचा आदर किती मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी निश्चितपणे जाणू शकताय. पण आज आपल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी एवढंच आश्वस्त करतो की ज्यांनी आज पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केला. खरं आहे, मगाशी सचिनजी तुम्ही म्हणालात की सगळे व्यासपीठावरती असणारे कार्यकर्ते आज समोर बसलेले बघतायत, कारण व्यासपीठ इतकं मोठं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं व्यासपीठ हे अशाच पद्धतीने नेहमी सजलेलं असतं, विचाराची आदानप्रदान करतं, कार्यकर्त्यांची जवळीक त्या ठिकाणी साधत असतं आणि त्याच्यातून एक नवा विचार सोबत घेत आपण यशस्वीपणाने त्या ठिकाणी वाटचाल करत असतो. त्या यशस्वीपणाचा वाटचालीचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे असं या ठिकाणी आम्ही तरी मानतोय. 9 एप्रिल हा दिवस आम्ही कधी विसरणार नाही. 9 तारीखात अशोक का विसरणार नाही, कारण 8-10 महिन्याच्या नंतर मी इथे आलो, मी सगळेजण आपण सोबत आहोत. अनेक महिन्याच्या कालावधीच्या नंतर आपण ज्यावेळेला एकत्रितपणाने येतो, त्याला उद्याच्या भवितव्याची चाहूल मनामध्ये ठेवत आपण काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवतो. एकदा दादांचा एक भव्य दिव्य कार्यक्रम झाला, आपण यशस्वीपणाने वाटचाल करत असताना निर्णय घेतल्याच्या नंतर आपण कर्जतलाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 वेळेला राज्यस्तरीय अधिवेशन आपण यशस्वी केलं. त्याच्यामध्ये सुद्धा सुधाभाऊ तुमचा सिंहाचा मोलाचा वाटा राहिला. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असताना सुद्धा घेतलं आणि दादाच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आपण नवा विचार घेऊन स्वर्गीय चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती काम करण्याची भूमिका एनडीएमध्ये सहभागी करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला सुद्धा 2 दिवसीय यशस्वी शिबिर आपण या ठिकाणी केलं होतं. त्याच वेळेला एक प्रचंड जाहीर सभा कर्जतकरांनी अनुभवलेली होती. प्रचंड जाहीर सभा झाली. त्या सभेचं दुसरं प्रतिबिंब या मधल्या कालावधीमध्ये या सगळ्या घडामोडीच्या नंतर सुद्धा इतक्याच पद्धतीने टिकून ठेवण्याचं अवघड शिवधनुष्य ज्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी म्हणून पेलेला ती बाब अत्यंत यशस्वी पद्धतीने होऊ शकते. आपण सांगितलं की आदिवासी बांधवांच्यासाठी सांस्कृतिक भवन असावं. आता हे 2 महत्त्वाचे नेते आहेत, हे मला मार्गदर्शन करतील. त्यांना 4 मिळालं तर त्याच्यातलं हे 1 देणार आणि हे 1 देतील. ते 2 घेऊन जे 1 होईल ते तिघांपेक्षा जास्ती मोठं होईल. त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका काय कारण नाही. पण आदिवासी बांधवांच्यासाठी आता तारीख दोघांनी लिहून तेव्हा परत चुकवायची नाही. पुढच्या 9 एप्रिल 2026च्या अगोदर हे आदिवासी भवन झालं पाहिजे आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही आलं पाहिजे. हे मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. संस्कृती, विचारधारा, उद्याचं भवितव्य केवळ समाज मंदिर एका कांडासाठी त्या ठिकाणी उभं राहणार नाही, तर उद्याच्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी समाजातला शोषित वर्ग दीर्घकाळ जो काय बाजूला राहिला त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणल्याच्या नंतर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वाचण्याची ताकद निर्माण करण्याचं काम आपण सगळेजण पुढच्या कालावधीमध्ये सामुदायिकरित्या करूया. एवढं त्याच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी अंतरी सांगू इच्छितो आहे. तुम्हाला माहिती असेल जिरवळ साहेब, अजितदादाने वारंवार उल्लेख केला, अख्ख्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तालुक्याचं कार्यालय सर्वात जर काय क्रमांक 1 कुठं असेल तर ते सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली आज कर्जत तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्याने अनेक वेळेला उल्लेख केला होता भगवानचे. मी आज या ठिकाणी आपल्याला समाधान वाटतं म्हणून बोलतो अशाचा भाग नाही. अनेक जाहीर करावामध्ये अजितदादा ते बोलतात आणि अजितदादा फारसी कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध आहेत असं नाही. परखडपणाने एखादी चूक असेल ते सांगण्यामध्ये ते त्या ठिकाणी बोलत असतात. पण एखादी गोष्ट ज्याला चांगली होत असते त्यावेळेला त्याच्या पाठीवरती शाबासकीचा हात फिरवणारा मोठ्या मानाचा नेता म्हणजे कोण तर अजितदादा आहेत. हे मला कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे.
पण भव्य दिव्य पदीचं केवळ त्या ठिकाणी इमारत ऑफिस आहे अशाचा भाग नाही, तर त्या इमारतीमधून लोकांना सुद्धा भव्य दिव्य पद्धतीची स्वप्न साकार होण्याची ताकद निर्माण करण्याचं कार्यालय म्हणजे माझं कर्जतचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे. एवढंच मला आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगायचं आहे. आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.